हाय, वेलकम टू माय चॅनल सिद्धिका लर्निंग। आज आपण या ठिकाणी EVAची वर्कशीट बनवली आहे। नर्सरीच्या मुलांसाठी उपयोगी ठरणार आहे। नर्सरी LKGच्या मुलांसाठी आपण देऊ शकतो। तर हे जनरल नॉलेज थोडंसं जसं की रिजनिंग आहे, म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी, बुद्धीचा विकास होण्यासाठी आपण ही थोडीशी वेगळी ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे इथे। तर मी इथे फर्स्ट लिहिलं आहे सर्कल द ऑडला सर्कल करायचं आहे। इथे ॲपल आहे, ॲपल, मँगो अँड वॉटरमेलन, इथं ब्रिंजल, म्हणजे हे सगळं फळामध्ये येतं आणि ब्रिंजल हा व्हेजिटेबलमध्ये येतो, म्हणून हा ऑड आहे। तर याला आपण सर्कल करण्यासाठी मुलांना देऊ शकतो किंवा मुलांना सांगू शकतो। नेक्स्ट इथे फ्लावर काढलेले आहेत आणि ते टोमॅटो हा वेगळा आहे, फ्रूट व्हेजिटेबल आहे, व्हेजिटेबल आहे, त्यामुळे याला सर्कल करायचं आहे। नेक्स्ट आहे सेब। यामध्ये ऑच आहे, हे आहे सेब आणि हे ऑच आहे सेबचं ऑब्जेक्ट, म्हणजे हे सर्कल शेपमध्ये ऑब्जेक्ट येतं, त्यामुळे आपण इथे ऑब्जेक्टला क्लॉकला इथे ऑचला सर्कल करणार आहोत। नेक्स्ट आहे कॅरेट, ब्रिंजल, टोमॅटो, इथे आहे स्ट्रॉबेरी। तर स्ट्रॉबेरी हा फ्रूट आहे, त्यामुळे आपण इथं स्ट्रॉबेरीला सर्कल करायचं आहे। नेक्स्ट स्मॉल अँड बिग, म्हणजे मोठं आणि छोटं, यामध्ये आपण इथे फरक करणार आहोत। तर यामध्ये मोठं कुठलं आहे, छोटं कुठलं, हे मुलांना कळण्यासाठी आपण ही इथे ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे। नेक्स्ट आहे बॉल काढलेले आहेत, हा छोटा बॉल, छोटेला टिक करायचे आहे। अशा प्रकारे मुलांना आयडेंटिफिकेशन होईल, म्हणून आपल्याला ही थोडं मुलांच्या बुद्धीचा विकास होण्यासाठी आपण हे ॲक्टिव्हिटी करायला मुलांना देऊ शकतो। छोटा आहे त्याला आपल्याला टिक करायचे आहे, जे छोटं आहे त्याला टिक करायचे आहे, म्हणजे मुलं शोधतात आणि बरोबर टिक करतात। पुढे सर्कल करायचा आहे। फर्स्ट मी ते फ्लॅगचं चित्र काढले, म्हणजे आपला झेंडा जो आहे तो झेंड्याचा कलर कुठला आहे मुलांना शोधून त्या झेंड्याच्या कलरला बरोबर सर्कल करायचा आहे, किंवा आपण टिक मार्क काहीही करू शकतो। तर आपला हा आहे ऑरेंज, व्हाईट अँड ग्रीन कलरचा आहे, तर याला सर्कल करणार आहोत। पुढे ॲपल ह्याचा पानाचा कलर ग्रीन आणि खाली येतो रेड, म्हणजे ग्रीन अँड रेड, हे दोन कलर आहे, सर्कल करायचं आहे। पुढे आहे पान लीफचं चित्र आहे, तर पानाचा कलर कुठला असतो, हिरवा, म्हणजे ग्रीन कलर, सर्कल करायचा आहे। अशा प्रकारचे मुलांना आपण सांगू शकतो, किंवा आपण मुलंही आपल्याला सांगतात। पुढे आहे ढगाचं चित्र, क्लाउड, तर यामध्ये ब्ल्यू कलरचं असतं, त्यामुळे ब्ल्यूला सर्कल करूयात। नेक्स्ट मॅच करायचा आहे हा पार्ट टू हा पार्टला दुसऱ्या हा पार्टमध्ये मॅच करायचा आहे। सनचं चित्र काढलेलं आहे मी इकडे सनला मॅच करायचं आहे। नेक्स्ट फ्लावर काढलेला आहे, इकडे फ्लावरला मॅच करायचं आहे। हाफ ट्री हे आपण मुलांना देऊ शकतो करण्यासाठी। खूप सोपी ॲक्टिव्हिटी आहे, अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी तुम्ही मुलांच्याकडून करून घेऊ शकता। नर्सरीच्या मुलांना थोडंसं आपण बुद्धीला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी केल्यास मुलांच्या अभ्यासासाठी मदत होते, किंवा मुलांना बुद्धी वाढण्यासाठी याची मदत होते, त्यामुळे मी ही ॲक्टिव्हिटी केलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।